घे पाणी घे. शांत शांत पाणी पी. मी आलोय ना आता. मी आलोय. पाणी पाणी शांत. काय आहे हे सगळं? तो माझा नवरा आहे याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. आता मला माझ्या जीवाची खात्रीच वाटत नाही हो. दिवसेंदिवस इतका हिंस्त्र होतोय ना, तो बेभान होतोय. एखाद दिवस अजून जास्त फोर्स मध्ये डोकं आपटलं ना तर प्राण जातील माझे. शांत शांत हो. मी आलोय ना आता. काही होणार नाही. काही काळजी करू नकोस. सॉरी, मला दुसरं काही सुचलं नाही म्हणून मी तुला फोन केला. तू हे सगळं काय एक्सप्लेन करतेस? अरे तो नवरा राहतच नाही, संपूर्ण बदलून जातो. राक्षस. तू सतत टाळत आली आहेस म्हणून मला असं वाटलं की तुला या विषयावर कधी बोलायचं नाहीये. का राहतेस त्याच्याबरोबर? हे बघ शोभना मावशी, तू गेली 10 वर्ष प्रधान सरांकडे काम करतेस. तुला बायकांच्या बाजूचे सगळे कायदे माहिती. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, झालंच तर IPC 497 आहे. आपण त्याच्यावर केस करू शकतो. का बोलत नाहीस तू? का घाबरतेस एवढा? मी आहे, प्रधान सर आहे. वाटलं ना तर अख्खी पोलीस फोर्स तुझ्या बाजूने उभी राहू शकते. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. तू का टाळतेस हे सगळं? हे बघ ओम, तो माझा नवरा आहे. बुलशिट. पुन्हा तेच. हा असला नवरा आहे तुझा. या माणसाला तू नवरा म्हणतेस जो कधी तुझा खून करेल. मला त्याचं नाही तुझं आश्चर्य वाटतं. तुला आवडतं का हे असं कुढत बसणं? अरे असं कोणाला आवडेल का? असं नव्हता रे तो. फार प्रेम होतं त्याचं माझ्यावर. खरंच. म्हणजे आता हा त्याचा राग वगैरे शमला ना की त्यांनी मला जितका त्रास दिलाय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तो स्वतःला करून घेणार आहे बघ. ओम, अरे ही इज अ मेकॅनिकल इंजिनियर. चांगली पोस्ट होती. आमचं स्वतःचं घर होतं. 3 वर्षांपूर्वी अचानक त्यांच्या कंपनीने एका संध्याकाळी अशी नोटीस दिली आणि 40 जणांना कामावरून काढून टाकलं. And he was one of them. आणि somehow he couldn't take it. मग काय 1760 नोकऱ्या केल्या, सोडल्या. 2 महिने नोकरी केली, 6 महिने घरी बसला. पुन्हा 1 महिना कुठेतरी. फार विचित्र रिकाम पण आलं त्याला. मला कळत होतं ते. मग त्याला अचानक वाटलं की आपल्याला एक मूल हवंय. ते काय मी त्याला देऊ शकले नाही. याही बाजूने त्याची निराशाच झाली.
करणार. मी म्हटलं त्याला की आपण दत्तक घेऊया मूल, पण नाही. त्याचा पुरुषार्थ कसा सिद्ध झाला असता, नाही का? मग अशी छोटी छोटी भांडणं, वाद, चिडचिड, संशय. म्हणजे मी प्रधान सरांच्या ऑफिसमध्ये हसत खेळत माझा वेळ घालवतेय, माझा दिवस चांगला जातोय, पुन्हा हसतमुखाने मी घरी येते, याचाही त्याला त्रास व्हायला लागला रे. म्हणजे मी बाहेरून असं काहीतरी त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करते असं वाटायला लागलं त्याला. मग सगळं विंचतच गेलं. असे नव्हतो आम्ही, खरंच ओम, असे नव्हतो आम्ही. आत्तापर्यंत तो रात्री शांतपणे झोपला की लग्नाचा अल्बम काढून मी बघत बसायची. त्या फोटोमध्ये सगळे असे हसरे चेहरे. तुझ्या नातेवाईकांना का नाही सांगितलंस? आई वडील तर कधीच गेले, जवळचे नातेवाईक सुद्धा याच्या अशा वागण्याने दूरच गेले. काय नशीब असतं बघ एकेकाचं. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या फोटोंमधले सगळे चेहरे केवढे परके वाटतायत मला. आत्ताच्या आता माझ्या बरोबर चल. नाही नाही नाही, हे बघ, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आता. तो इतकी दारू प्यायला लागलेला आहे ना आता की मी जर त्या घरात गेले ना, तुला पुन्हा कधीच दिसणार नाहीये. कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन आहे? त्याचाच आहे. तो इथे पण येऊ शकतो मला शोध. कट कर फोन. कट कर फोन. त्याच्याशी आता बोलायची काही गरज नाही. कट कर. मी सांगतोय ना तुला, कट कर. मी तुला त्याच्याकडे नाही घेऊन जाते, माझ्या घरी घेऊन जातोय. होय, तू थोडे दिवस माझ्या घरी राहणार आहे. अरे पण काहीही होणार नाही. सगळं शांत झालं की मग बघू काय करायचं ते. काय? मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. हा बोल का? होम्या, हा मी रेडी आहे बरं का. तू फक्त सांग, 10 मिनिटात पोहोचतो तिथे. थांब, काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. अरे दत्ताराम भाऊंच्याकडे एक मस्त प्लॅन आहे होम्या. सगळं ओके आहे त्यांना सांग, आम्ही घरी येतो. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार. यस मॅडम.
ते आलेत जवळच, मी देते ऑर्डर. ओके. है यकीन. हॅलो, अगं मी 1.5 तास झाला आता वाट बघतेय, याचा पत्ताच नाहीये. अगं मग फोन कर ना. अगं मी कधीपासून फोन करते पण सारखा एंगेजच लागतोय. तो एंगेज झालाय बहुतेक. शट अप. मला खरंच खूप वैताग आला यार. अगं हो, तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असेल, येईल तो. माहिती यार. ठीक आहे, चल बाय. ओके. सावकाश सावकाश. कम्फर्टेबल? हो. ये ये इथे. तू आता पड थोडा. नाही मी ठीक आहे. बर, बस इथे बस. मी बोलवतो सगळ्यात. अगं बस. हो हो. आजी, धनश्री, जयेश, काके, दत्ताराम भाऊ, या बाहेर या. शोभना मावशी, मी ओळख करून देतो. ह्या आमच्या आजी. हा माझा काका रणजित काका. हे दत्ताराम भाऊ. हा जयेश आणि ही त्याची होणारी बायको धनश्री. आणि ह्या आमच्या ऑफिसमध्ये काम करतात शोभना मावशी. जा, शोभनाताईंना पाणी आणून दे. नाही असू दे. आणि मला ताई म्हणू नका, तुम्ही वयाने मोठ्या आहात माझ्यापेक्षा. मैडम, डरने का नहीं है, बिंदास रहने का इधर. हाँ मॅडम, घर जरी याचं असलं ना, आपण मेजॉरिटी मध्ये, हे मायनॉरिटी मध्ये. कळलं नाही. काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. एक्सक्यूज मी मॅडम, बाहेर खूप वेटिंग आहे. तुम्ही वेटिंग रूम मध्ये थांबाल का प्लीज? ऍक्च्युली काय झालंय, त्याचे जवळ पोचलेत असं मला सांगण्यात आलं होतं ना. ते काही दिसत नाहीयेत, म्हणजे जवळपास काही. आय एम सॉरी. थँक्यू. ये बस ना. पायाचा त्रास आहे का? अगं, हे वजन एवढं वाढलंय, सगळं गुडघ्यावर येतंय. हे एकच कारण नाहीये, नुसती दिवसभर पळापळ करत बसतात. किती वेळ सांगितलं एका जागेवर बसत जा म्हणून. पण तू आहेस ना सेवा करायला. मी तिला सांगते, मला सारखी वाईट सवय लावू नकोस. मुलांकडनं सेवा करूनच घ्यायची असते. तुला किती मुलं? यांची इच्छा होती पण मला नाही येत मुलं. छान, बरं झालं सुटलीस. जी, असं का म्हणताय तुम्ही त्यांना? नाही, गैरसमज करून घेऊ नकोस. माझ्यासारखं दुःख तुझ्या वाट्याला येणार नाही म्हणून बरं वाटलं मला. म्हणजे त्यांची मुलं अमेरिकेत असतात ना,
त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात जावं लागलं. आय एम सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं आलं. हा, तुम्हाला काय म्हणायचंय ते. आय एम सॉरी. ते ठीक आहे ग, तू झोप आता, शांतपणे झोप. कशी शांतपणे झोपू सांगा ना. मी इथे आली आहे हे माझ्या नवऱ्याला कळवलं सुद्धा नाहीये आणि तो माझा शोध घेत इथपर्यंत पण येऊ शकतो. अरे दत्ताराम आणि रणजित आपले बॉडीगार्ड्स आहेत, काही होणार नाही. हो, काय चाललंय मनात? खरं सांगू का, काही कळेनासं झालंय. म्हणजे प्रचंड उलथापालथ झाली आहे ना. म्हणजे माझं अस्तित्वच म्हणजे कसं असतं की आपण भूतकाळाचं बोट धरून भविष्याकडे बघत वर्तमानात जगत असतो. कालचा दिवस मलाच पुसून टाकायचा आहे. उद्या काय होणार आहे माहिती नाहीये. आज माझ्या हातात काय आहे? काहीच नाही. एकदम झिरो पोझिशनला आल्यासारखं वाटतंय मला. काय कसं असणार आहे उद्यापासून काही कळत नाहीये. म्हणजे माझा नेहमीचा रस्ता, माझं घर, माझी खोली, माझ्या वस्तू या उद्यापासून माझ्या नसणार आहेत का? मग काय असणार आहे माझं? खरंच कळत नाहीये मला. काय गंमत असते आणि आपण सगळ्या गोष्टींची किती पटकन सवय करून घेतो. त्याची जास्त भीती वाटते. आणि आता कळतंय की किती क्षणभंगुर आहे सगळं. कशालाही कवटाळून बसण्यात काहीही अर्थ नाहीये. I'm really feeling hopeless. उमेद घालू नको शोभना. आता जे काळपट बेरंगी दिसते ना, ते सुद्धा रंगीत होऊ शकतं. फक्त ओम सारखी माणसं आपल्या आयुष्यात आली पाहिजेत. खरंय. हिचे पायचे पता. नको, कशाला आणि नको. बरं वाटेल. त्या पाय तुम्हाला खूप छान. नाही असू दे. सांगितलेलं एक पाय ठेव, उचल पाय ठेवलं. अगं हा, बरं वाटतं ना. हो, फार बरं वाटतंय. काय आशीर्वाद द्यायचा तुला सांग. मला नको, ओम दादाला द्या. त्यांच्यामुळेच आम्हाला हे दिवस बघायला मिळतात. त्यांना त्यांच्या मनासारखी मुलगी लवकरात लवकर मिळू दे. खरंच ओमची बायको जगातली सगळ्यात भाग्यवान बाई असेल. हो, अगदी खरंय. ए काय झालंय? हा, Actually, just shut up and leave me alone. तू माझ्यावरती कशाला चिडतीयस? कारण माझ्या जागी तू असतेस तर तूही हेच केलं असतंस. अगं पण झालंय तरी काय? काय नाही, मी मूर्ख आहे, मला अक्कल नाहीये. मी ऐकत बसते ना सगळ्यांचं. मी 2 तास बसले होते हॉटेलमध्ये, तिथे कुणीही आलं नाही. काय सांगतेस? दुसऱ्यांदा झालं आणि आता हे. दिस इज लिमिट. हे बघ, ऐक अश्विनी प्लीज, मला आत्ता सांत्वनाचा एकही शब्द ऐकायचा नाहीये, एकही.
मिस्टर ओम चौधरी, यापुढे आयुष्यात मला परत फोन करायचा नाही हं? मी शेवटचं सांगते,